माझा दीनानाथ दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत त्रिशूळ घेवोनी आकरी उभासे भक्ताद्वारी बाळी चर्चिली विभूती रुद्राक्षाची माळ कंठी त्रिशूळ घेवोनी आखरी उभासे भक्ताद्वारी जवळी असे कामधेनु तिचा महिमा काय वाणू त्रिशूळ घेवोनी आखरी उभासे भक्ताद्वारी एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात त्रिशूळ घेवोनी आखरी उभासे भक्ताद्वारी मायोग पीठे तटे भीमरध्यां वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा कहे प्रथम नमन पांडुरंगा कहे प्रथम नमन हे पांडुरंगा प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा नमो सद्गुरु तू गया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा जयांची गेली स्मरण होय सगल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारो दत्त नाम नहीं गाएगा हे
दत्त नाम नहीं गाएगा, अवधूत नाम नहीं गाएगा। तेरा कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा, कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा। दत्त नाम नहीं गाएगा, दत्त नाम नहीं गाएगा, अवधूत नाम नहीं गाएगा। तेरा कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा। कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा। भाई बंधु और कुटुंब से, भाई बंधु और कुटुंब से संगे साथ नहीं आएगा। भाई बंधु और कुटुंब से संगे साथ नहीं आएगा, संगे साथ नहीं आएगा, संगे साथ नहीं आएगा। तेरा कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा, तेरा कैसा गुजारा होवेगा। कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा, कैसा गुजारा होवेगा। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास। जन्म जन्म वही दीजियो श्री वृंदावन को वास। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडरीकवरद पंढरीनाथ भगवान की भगवान महादेव की देव भगवान की आदित्य श्री गुरुदेव भगवान दत्तात्रेय भगवान की छत्रपति शिवाजी महाराज आई दुर्गा भवानी माता की श्रेष्ठ नामदेव महाराज की बोलो भाई सब संतन की पति पते हर हर दत्त माझा दीनानाथ, दत्त माझा दीनानाथ, भक्ता लागी उभा सतत, त्रिशूळ घेवोनिया करीरा, उभासे भक्ताद्वारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ
संत श्रीमंत पैठण निवासी शांती ब्रह्मसंत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज नाथ महाराजांचा अभंग असून या अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज माझ्या भगवान दत्तप्रभूंचं तोंड भरून वर्णन करतात. विठ्ठल अभंगावरती काहीसे सेवा करण्या अगोदर अल्पसा परिहार. अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने तीनही दैवाचं ऐक्य ब्रह्मा विष्णू आणि महेश तीनही देव ज्या एका देवाच्या ठिकाणी वसले जातात तीनही देव मिळून जे दैवत प्रगट झालं ते भगवान दत्तात्रय भगवान दत्तप्रभू आणि त्या दत्तप्रभूंच्या या पावन साधना स्थलीमध्ये बरोबर जिथे भगवान दत्तप्रभूंनी साधना केली संगमावरती भगवान दत्तप्रभूंच्या या साधना स्थलीमध्ये पवित्र श्री क्षेत्र गाणगापूर नगरीमध्ये पवित्र या पितृपक्षाच्या पावन पर्वावरती आपण सर्व भाविक श्रोते मायबाप काहीतरी भगवंताची सेवा व्हावी आपल्या पितृऋणातनं मुक्त व्हावं पितृदोष असेल त्या दोषातनं मुक्त व्हावं. काही ठिकाणी असं घडतं जिवंतपणी सेवा होत नाही बरोबर अरे जोपर्यंत हयात आहेत प्रेमाने आम्ही दोन शब्द बोलत सुद्धा नाही. मोठ्या माणसाची माता पित्यांची काय अपेक्षा आहे रोज आमच्या मुलाने आमचे पाय दाबावे मुळीच नाही. अरे त्याने आमची सेवा करावी बिलकुल नाही. त्यांनी आम्ही म्हटलं तसंच वागावं अजिबात नाही. फक्त मायबापाची एकच अपेक्षा असते कालाय तस्मै नमः काळ बदलला बाळा फक्त तू बदलू नकोस. अरे काळ बदलला आज हे मॉडर्न युग आलंय बाळा काळ बदललाय फक्त तू बदलू नकोस. बदला है जमाना फिर भी प्यारे रिवॉर्ब नको दादा डिले बनवायला डिले द्या डिले ए स्टुडिओ मास्टर आहे का ते हां म्हणूनच आहे रिवॉर्ब नको आहे आपल्याला थोडंसं नॉर्मली डिले. विठ्ठल बदला है जमाना फिर भी तुम न बदल जाना. प्यारे जग बदललं रे अधोगतीला हा समाज निघाला. संगती करायची असेल तर चांगल्याची कर. अरे तुझ्या आई वडिलांचं नाव मोठं करायचं नसेल तर करू नको कमीत कमी मातीस तरी मिसळू नको. काय अपेक्षा असते माता पित्याची. आई बाळाला काखेमध्ये घेते आई बाळाला काखेमध्ये सांभाळते का. आईची भावना बाळा बघ जेवढं मी जग बघते ना तेवढंच तूही बघावं. पण बाप जेव्हा मुलाला आपल्या कडेवरती घेतो ना कडेवरती ठेवत नाही डोक्यावरती घेतो आणि बाप मुलाला सांगतो बाळा जेवढं मी जग बघितलं ना रे त्याही पेक्षा दुपटीने पुढे तू जग बघावं. माझ्याही पुढे 10 पावलं तू पुढे जावं. अरे जगाने म्हणू नाही अमुक अमुक पाटलांचा मुलगा लोकांनी म्हणावं अमुक अमुक महाराजांचा साहेबांचे हे वडील आहेत. तुझ्या नावाने माझी ओळख व्हावी माझ्या नावाने तुझी ओळख नाही. विठ्ठल
पवित्र भावना माता पित्यांची काय अपेक्षा आहे? मुलांनी रोज चरण दाबावे? अजिबात नाही. सेवा करावी? मुळीच नाही. शेवटचं एक वाक्य बोलतो, माता पित्याची एकच अपेक्षा, ऑफिसवरनं बाहेरून आल्यानंतर मुलांनी फक्त 15 मिनटं बापा समोर बसावं, आई समोर बसावं आणि प्रेमाने 2 शब्द बोलावे. या पलीकडे माता पित्याची काहीही अपेक्षा नाही. काय अपेक्षा? 2 शब्द फक्त बाहेरून आल्यानंतर त्याने विचारावं, बाबा कसे आहात, तब्येत ठीक आहे ना, औषध पाणी व्यवस्थित घेताय ना बाबा, काळजी घ्या स्वतःची. अरे बाहेरून आलेल्या मुलाने जर एवढं जरी आपल्या माता पित्याला विचारलं ना, तर तो बाप छाती काढून उभा राहतो, त्याची छाती फुलते, त्याला स्वाभिमान वाटतो. काही का असना माझं रक्त मला विचारतं. पण मायबाप आज या काळामध्ये जर बघितलं, बाप घरात आला तर मुलगा बाहेर जातो, मुलगा बाहेर असला तर बाबू घरात येतो. बापा आणि मुलाचं त्या सर्पा आणि मुंगसासारखं नातं झालं. आणि मेल्यानंतर मग ज्यावेळेस ते पितर आहाकटा करतात, आहाकटा त्यांचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी. मी बेसूर राहिलो का साऊंड मुळे वाटायचं विठ्ठल. माऊलीने कृपा केली, आजपर्यंत कधी बेसूर झालो नाही. बरं, हा अभिमान नाही, माझ्या माऊलींची राधाराणीची कृपा आहे. पितर घालायला सुद्धा नको म्हणतात मायबाप. मी माझ्या डोळ्याने बघितलं, कानाने ऐकलं. एका बहादराने 10व्या सईद बामणाला गुत्त दिली. काका सर्व तुम्हीच करा, काय पाहिजे ते घ्या. काका म्हणले 10,000, 15 घ्या, सर्व विधी तुम्ही करा. काका म्हणले सर्व विधी मी करतो, पण साहेब मुंडन कुणी करायचं, चप्पी कुणी करायची. साहेब म्हणले चप्पी करावी लागते. हो साहेब, केस द्यावे लागतात. साहेब म्हणले मग तुला 10चे 15,000 कशासाठी दिले? जर केस द्यायचे असतील तर एक तर तुझे दे, नाही तर ज्याचं कीर्तन ठेवलं त्याचे दे. विठ्ठला मायबाप ते पितर नाखुश होत असतात, पितृदोष लागतो. आणि मला इथे महिमा असा कळालेला, इथे आम्ही पारायण केलं, बरोबर ना, पवित्र पितृपक्ष आहे, इथे पारायण केलं तर सर्व दोषातनं मुक्त होतं. भूत बाधा तिथे मी वाचलंय, औदुंबराच्या वृक्षाखाली, जिथे भगवान दत्तात्रयाने साधना केली. भूत बाधा आधी बाहेरचं काही असेल, लोक काही मानतात काही मानत नाही, माना अथवा नका मानू, या सर्व विद्या आहेत, फक्त याला आघोरी म्हणतात. विठ्ठल होतं ना, होतं. भूत लागतं. माझ्या रुक्माई मासाहेबांना भूत लागलं होतं. भूत जबर मोठे बाई लागलं. ते सर्व हे विकार घालवण्याचं स्थान म्हणजे हे आहे. म्हणून कदाचित तुम्ही एवढ्या संख्येने इथे आलात. मी आल्याबरोबर आमच्या तुळजापूरच्या काही माता मला भेटल्या. प्रदक्षिणा करताना औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा करताना काही भेटल्या माता. त्यांनी ओळखलं. मला वाटलं केस कापल्यानंतर ओळखतात का नाही कुणास ठाऊक. हा प्रश्न आहे. कारण माझे वडील जाऊन आता 3-3.5 महिने होतात. माझ्या डोक्यावरचं पितृछत्र हरवलंय. त्याचं काय दुःख असताना किती मोठी आपल्या जीवनातील दरी पडते ना, ते मी अनुभवतोय. विठ्ठल म्हणून केश कमी केले, पण त्या मावल्याने विचाराने ओळखलं, राधे राधे केलाय. महाराजजी फार आठवण केली यावर्षी. तुळजापूरला महाराजजी आई भवानीच्या प्रांगणामध्ये दरवर्षी कथा होते. आमचे बालमित्र बालावधूत दत्तात्रय महाराज यादव
जातो 2-3 दिवस सेवेला. आठवतात बिचारे, फार आठवण केले. तिथे प्रदक्षिणा करत होते, आम्ही पण केल्या. आणि तिथे मला वाचायला मिळालेलं. अर्थात ही पवित्र भूमी आमच्या पितृदोषातनं मुक्त करणारी, आम्हाला रोगराईतनं मुक्त करणारी, ज्या ठिकाणी जगाच्या मालकाने साधना केली असेल ती भूमी सर्वसामान्य असेल का? म्हणून अति पवित्र आणि पावन भूमीमध्ये आपण या पवित्र पितृपक्षामध्ये आलात, एवढी गोड सेवा करताय. भगवान दत्तात्रयांचं भजन, चिंतन, गुरुचरित्राचं पारायण 3 दिवस ना, 3 अत्यंत महत्त्व आहे बरं. गुरुचरित्राच्या पारायणाला या पर्वामध्ये केल्यानंतर फार मोठा लाभ होतो मी बाप, ते आपण करत आहात. आणि या उत्सवामध्ये यावर्षी माझ्या मदभाग्याने, सद्भाग्याने, परमभाग्याने मलाही तुमच्यामध्ये या सेवेमध्ये सामील होण्याची संधी ज्यांच्यामुळे निर्माण झाली, ज्यांच्यामुळे प्राप्त झाली, ते आमचे लाडके जुने मित्र लंगोटियार नाही म्हणता येणार, कारण तेव्हा लंगोटी होती तेव्हा आपण मित्र नव्हतो, है ना? हा बरोबर आहे. लंगोटियार कोणाला म्हणतात? अगदी बालपणापासून असणारे, पण एक 10-12 वर्ष झाले आमची मैत्री आहे. गोड स्वभाव, गोड स्वच्छ परमार्थ, स्वच्छ आचरण, हे वाक्य महत्वाचं आहे. परमार्थामध्ये किती ज्ञानी आहात याला महत्व नाही. किती गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, किती गुरुचरित्राचे पारायण केले यालाही महत्व नाही. लोंढे बाबा किती साधूचा आवांडला याला तर मुळीच महत्व नाही. खरा साधू तुमच्यामध्ये किती ठसला याला महत्व आहे. विठ्ठल अवडंबर करणं हा परमार्थ नव्हे. म्हणून हा महात्मा तुळजापूरमध्ये चड्डी पॅन्ट शर्टवर राहतो, है ना? एक दिवस म्हटलं महाराजजी, सर्व लोक आपल्याकडे बघतात, नाही महाराज, जसं आहे तसंच राहणार, याला म्हणतात हिम्मत. धोतर घातलं म्हणजेच परमार्थ झाला असं नाही. अरे पॅन्ट शर्ट घालून जरी असेल आणि खऱ्या अर्थाने प्रभूची अंतःकरणातनं सेवा करत असेल ना, तर तो मोठ्या मोठ्या माळी घालणाऱ्यापेक्षा, नाकाच्या शेंड्यावरनं गंध लावणाऱ्यापेक्षाही मोठा संत मी मानतो. माझे गुरुजी बोलायचे, बेटा घेई माझी सेवा बऱ्याच दिवसानंतर सर्व मंडळी एकत्रित आले ना, तो ते राहवत नाही, प्रस्तावनेतच कीर्तन होईल, है ना? दत्तप्रभूंचा दरबार आहे, काहीसं भगवान दत्तात्रयाचं चिंतन घडावं. फार काही मला दत्तप्रभू नाही सांगता येणार. गोड आपण ज्यांच्या मुखातनं भगवान दत्तात्रयांची कथा ऐकताय, माझ्या समोर बसले माझे लाडके मित्र, वयाने छोटे असतील पण ज्ञानाने मोठे आहे. गोड आवाज ज्यांचा आहे, संगीत विशारद, भागवताचार्य, रामायणाचार्य, दत्तप्रभू कथाकार, शिवचरित्रकार, देवी भागवत कथा झाली का? होणार आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज उमरजकर माऊली कथाकार, न जाणे किती कथा करतात. कोणती कथा द्या तरी सकल संत चरित्र कथाकार, भक्तमाल कथाकार, हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय विष्णुपंत महाराज लोंढे. हो सॉरी, ती आठवली घ्या, हे असं असतं. ते अचानक मुखामध्ये आमचे शंकरजी महाराज लोंढे बाबा, ते समोर बसले आणि ज्यांच्यामुळे मला खऱ्या अर्थाने या आनंदामध्ये सामील होण्यास मी पात्र झालो ते हरिभक्तीपरायण. एवढं ज्यांच्याबद्दल बोललो, अत्यंत सोज्वळ गोड व्यक्तिमत्व आमचे पांडुरंग महाराज रेड्डी, है ना, गुवाहाटी मध्ये. आमच्या मित्राची भाषा आहे, थोडंसं कोड्यातनं असतं, आहे ना, मैत्री आहे. मैत्री म्हटल्यानंतर तिथे कोणी मोठा कोणी छोटा नाही आहे. हरिभक्तीपरायण आमचे पांडुरंग महाराज रेड्डी बाबा, त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला आहे. आणि त्या संबंधाने आमचे
हरिभक्तीपरायण शंकर महाराज लोंढे बाबा त्यांच्या मुखातनं गोड कथा ऐकताय. आमचे लाडके आणि अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व बाळासाहेब महाराज कुलकर्णी, नाही कुलकर्णी नाही, कुलकर्णीच. मी कुलकर्णी म्हणतो, पण आता आपण बाहेर आलो आहे, कर्नाटकात आलो आपण, कर्नाटकात. आमचे बाळासाहेब महाराज कुलकर्णी, राम 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 रामजी महाराज हरिभक्तीपरायण आदरणीय नावकरी वा म्हणजे गणेश महाराज, बहुत बढिया, छान गाताही छान. तब्येत माझी तुमच्यासारखी असते तर बरं झालं असतं, वजनच पडत नाही. गणेश महाराज आणि सर्वच मंडळी, ही सर्व भाविक, तुम्ही सर्व पितृवर्ग, मातृशक्ती, सर्व आबालवृद्ध, अति झोपलेली माय, एवढ्या लवकर कसं, तुळजापूरकर, शेजारी शेजारी बघा. आता तुमच्याकडे लक्ष द्यायला मला फार असं बघता येणार नाही आणि तुमच्याकडे लक्ष देता येणार नाही. जर कोणी झोपलं तर हळूच चिमटा घ्यायचा, फक्त त्याच्याकडे बघायचं नाही. बघितल्यानंतर भांडण होण्याची शक्यता असते. चिमटा घ्यायचा आणि समोर बघायचं महाराजाकडे. चिमटा घेतल्यानंतर ती घरी आई ग काय झालं, मग म्हणायचं काय झालं, काहीतरी चावला असेल, म्हणजे त्यांची झोप जाईल आणि विक्षेप होणार नाही. म्हणून कोणी जर झोपलं, झोपा हरकत नाही, फक्त खाली पडू नका यासाठी जागं केलं, कारण खाली पडाल तर ती स्टाईल फरशी आहे, फरशी व डोकं फुटलं, उद्या म्हणाल माय त्या बुवाच्या कीर्तनात गेले आणि झोप आली, यासाठी बोललं. त्यामुळे झोपा, फक्त पडू नका. सर्व मातृशक्ती, पितृशक्ती सर्वांना मनोभावे वंदन करतोय. आपल्या कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे. मी अर्धा तास प्रस्तावनेमध्ये घेतलाय. मला वाटलं बोललोय, आपण इथे का आलो, पितृपक्ष आहे म्हणून सुरुवातीचे 10 मिनिटं घेतले आणि उर्वरित अर्धा तास मी जसे भगवान दत्तप्रभू माझ्याकडनं सेवा करून घेतील, माऊली ज्ञानोबराया जशी बुद्धी देतील, तुकोबराया जशी बुद्धी देतील, सद्गुरूंची जशी कृपा होईल त्या पद्धतीने मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करेल. मी अभंग शंकर बाबा कधी सोडवत नाही, कारण अभंगाला सोडवणारे अजून जन्माला यायचे. बरोबर ना, अभंगाला सोडवणारे अजून जन्माला यायचे. हा, अभंगाने आम्हासारख्या महाराज मंडळींना सोडवलं हे मात्र नक्की. 2 अभंग पाठ केले तर फॉर्च्युनर मध्ये फिरतोय आम्ही. बरोबर ना, अरे 10-15 अभंग पाठ केले आणि थोडेसे जर नाटकं केले तर 1 मिनिटात फॉर्च्युनर दारात येते, दारात. एवढा समाज प्रेम करतोय महाराज. अभंगाने आम्हाला सोडवलंय भौतिक सुखापासून. अभंग खरी जर सेवा केली तर अभंगाने आम्हाला सोडवलं या भवसागरात. अभंगाला आम्ही सोडवणारे कोण आहेत? अभंगाला आम्ही सोडवू शकत नाही. हा, अभंगाच्या आधाराने 2 शब्द वेडे वाकडे त्याच प्रभूच्या कृपेने मात्र बोलू शकतो. म्हणून जेवढी सेवा प्रभू करून घेतील तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना मनोभावे वंदन. सर्व वारकरी मंडळी आहेत मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांना मनोभावे वंदन करतोय आणि माझ्या सेवेकडे वळतोय. विठ्ठल ऐका, अभंग श्री संत नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व. नाथ महाराज कोण आहेत? नाथ महाराज शांत आहेत, नाथ महाराज संत आहेत आणि नाथ महाराज श्रीमंतही आहेत. नाथ महाराजांसारखे श्रीमंत संत मला वाटतं सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. सकल संत माझी राजा स्वामी एकनाथ, स्वामी एकनाथ माझा, स्वामी सकल संत सकल संता माझी राजा. वा, राजा म्हटलंय ना. स्वामी एकनाथ माझा, हे इथे माझा शब्द आहे. आणि आज अभंगामध्ये नाथ बाबा दत्तप्रभूंना माझा म्हणतात. अभंग नाथ बाबांचा आहे. नाथ बाबा संत आहेत, श्रीमंत आहेत आणि शांत आहेत.
ह्या तीनही गोष्टी फक्त एकाच संताच्या ठिकाणी आहेत, ते म्हणजे माझे संत एकनाथ महाराज. विठ्ठल. नाथ बाबांचा गोड 5 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे श्री संत एकनाथ महाराज माझ्या दत्तप्रभूला माझं म्हणतात. दत्तप्रभूचं तोंड भरून वर्णन करतात. प्रश्न आहे, महाराज नाथ महाराजांना भगवान दत्तात्रयाचं वर्णन करण्याची काय गरज आहे? त्या अगोदर एक वाक्य बोलून जाईल मै बाप. नाथ महाराज जे भगवान दत्तात्रयाचं वर्णन करतात हे पारमार्थिक वर्णन आहे. वर्णनाच्या 2 बाजू आहेत. एक व्यवहारातलं वर्णन, प्रपंचामधलं वर्णन, आणि नंबर 2 परमार्थामधलं वर्णन. वर्ण नाही हा, वर्णन. अरे प्रपंचामध्ये आम्ही एकमेकाचं वर्णन करतो, त्या पाठीमागे आमचा स्वार्थ दडलेला आहे. बरोबर. सासू सुनेचं वर्णन करते. बऱ्याचशा सासू आहेत ना, सासू 2 सासू, दोघी जणी एकत्रित बसावं, दोघी जणी एकत्रित याव्या, दोघी जणीची चर्चा आहे का मातांनी बऱ्याचशा ऐकल्या असतील. एक माय दुसरीला मायला म्हणते, गंगे तुला काय सांगू माय, माझा जावई एवढा मोठा शिकलेला, एवढा शिकलेला, एवढा शिकलेला. किती शिकलेला? ते म्हणते माय त्यांनी जे लिहिलं ना ते कुणालाच वाचता येत नाही, एवढा शिकलेला. दुसरी म्हणते, अगं तुझ्या जावयाचं काय वर्णन करते, माझा जावाई एवढा शिकलेला, एवढा शिकलेला, एवढा शिकलेला, त्याने लिहिलेलं त्यालाच वाचता येत नाही, एवढा शिकलेला. हे उदाहरण आपण ऐकू ना, सगळ्यांना पाठ आहे. आता याच्यामध्ये स्वार्थ काय दडलाय? हिला वाटतं माझा जावाई मोठा, तिला वाटतं माझा जावाई मोठा. ही आपल्या जावयाचं श्रेष्ठत्व तिच्या समोर सांगते आणि ती हिच्या जावयाचं. स्वार्थ काय? माझ्या ठकीचा नवरा हिच्यापेक्षा जावयापेक्षा मोठा हे सिद्ध करणे, हा एवढा स्वार्थ, सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. सहज एखादी सासू जावयाचं वर्णन करते ना, एखादी सासू, बाई माझा जावाई, अरे एवढा सुंदर, एवढा सुंदर, माझ्या जावयाला या जगात तोड नाही. 4 माणसात जेव्हा वर्णन करते ना, याच्या पाठीमागे स्वार्थ दडलाय. काय? अरे माझ्या जावयाचं जर मी असं वर्णन केलं तर माझ्या ठकीचा संसार सुखाचा होईल, माझ्या लेकीचा संसार सुखाचा होईल, हा स्वार्थ दडलाय. मित्रही मित्राचं वर्णन करतो. वा लोंढे महाराज, अरे तुम्हाला काय सांगू, आमच्या दोघांसारखा मित्र या जगाच्या पाठीवर नाही. का? हे आमच्या दोघांकडे बघू नका, मी व्यवहारातलं सांगतो. काय सांगू, अरे आमच्या दोघांसारखा मित्र या जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच नाही. आमच्या मैत्रीसारखी मैत्री शोधून सापडणार नाही. का? कारण त्यांचं वर्णन जर मी करत असेल तर मला सायंकाळी ढाब्यावर जेवायला मिळतं. ही जेवणासाठी केलेली स्तुती आहे, जेवणासाठी केलेलं वर्णन आहे. स्वार्थ दडलाय. प्रत्येक जण स्वार्थापोटी कोणाचं तरी वर्णन करतो. बरेचसे लोक तोंडावर वर्णन करतात, पाठीमागे शिव्या देतात. विठ्ठल. मै बाप, प्रपंचातलं वर्णन हे स्वार्थी आहे. स्वार्थापोटी केलं जाणारं वर्णन म्हणजे प्रपंचातलं वर्णन. पण परमार्थातलं वर्णन निव्वळ निस्वार्थी आहे, प्रेमापोटी केलं जातं, ते आहे माझ्या ते आहे माझ्या परमार्थातलं वर्णन. म्हणून नाथ बाबाजी एकनाथ महाराज माझ्या दत्तप्रभूंचं वर्णन करतात, ते स्वार्थापोटी नाही. नाथ बाबांचं वर्णन हे स्वार्थी नाही, परिपूर्ण निस्वार्थी आहे. आणि वर्णन जे आहे केवळ प्रेमापोटी आहे. विठ्ठल. प्रश्न आहे, महाराज एकनाथ महाराजांना दत्तप्रभूंचं वर्णन करण्याची काय गरज? का केलं एकनाथ महाराजांनी दत्तप्रभूंचं वर्णन? कशासाठी केलंय? उत्तर आहे मैबाप, श्री संत एकनाथ महाराजांचे गुरु आणि त्यांच्या गुरुचे गुरु भगवान दत्तात्रय. विठ्ठल. संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी महाराज,
एका जनार्दनी प्रत्येक अभंगाच्या पुढे एका जनार्दनी. बघा संतांची काय किती संतांचं मोठेपण आहे. संत आपला परिचय स्वतःच्या नावाने देत नाहीत. जो स्वतःच्या नावाने परिचय देतो तो कदाचित लौकिक दृष्टीने मोठा होईल, पण जो गुरुच्या नावाने आपला परिचय देतो ना तो भले लौकिक होणार नाही, पण जे आहे ते त्रिकाला बाधित सत्य असेल आणि त्याच्यावरती गुरुकृपा ठासून भरलेली असेल. माझ्यासमोर गुरुकृपा अंकित आहेत. अरे हा सद्गुरु कृपा अंकित. वा, आमच्या उमरज संस्थांवरती नितांत श्रद्धा असणारे आमचे हरिभक्तिपरायण शंकरजी महाराज लोंढे बाबा, त्यांच्या प्रत्येक पत्रिकेवरती फेसबुक ते पोस्टवरती गुरुकृपेने सद्गुरु कृपेने सद्गुरु कृपेने आज गाणगापूरमध्ये आजपासून सेवा सद्गुरु कृपेने. ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. कारण लक्षात ठेवा, गुरु जर सांगत बसलो तर 2 तास जातील, 2 तास जातील. गुरु हा फार मोठा विषय आहे. दीक्षा जर घेतली नसेल तर घ्या, कारण नामदेवराया कच्चे राहिले का? केवळ गुरु दीक्षा झाली नाही. काही काही म्हणतात आम्ही मनाचाच गुरु केला महाराज, काय काय म्हणतात महाराज आम्हाला गुरुची गरज नाही, आम्ही मनानेच माळ घातली. नाही, मनाने माळ घातली किंवा मनानेच गुरु केला असं नाही. असं झालं असतं तर कसं कसं चाललं असतं. गुरु करायचा ना त्याला विधी आहे, दीक्षा घ्यावीच लागते. नामदेवराया ज्यावेळेस ते गोरोबा काका धोपटणे घेऊन आले, प्रत्येक संताच्या डोक्यावरती मारत होते. नामदेवराया बघत होते, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जेव्हा ते धोपटणं बसत होतं, नामदेवराया म्हणले देवा हे काय? संत म्हणले नामा याच्यामध्ये एक मटका कच्चा आहे, एक मडकं कच्चा आहे. ते कोणतं आहे ते शोधतोय. गोरोबा काका, चोखोबार आहे, निळोबार आहे, सगळ्या संतांनी हे धोपटणं सहन केलं. पण जेव्हा नामदेवरायांची वेळ आली, नामदेवरायांच्या डोक्यात धोपटणं पडणार, नामदेवराया तिथनं धावत पळत पांडुरंगाच्या रावळा, देवा देवा देवा, अरे या संतांनी मला कच्च ठरवलं देवा, देवा मी तुझा एवढा मोठा भक्त आहे देवा, अरे तुझ्या 24 तास सोबत आहे, माझ्या हातचा नैवेद्य खाणारा तू आहेस रे, मी एवढा कच्चा संत कसा असू शकेल, कसा भक्त असू, कसा एवढा कच्चा भक्त असू शकेल, मला कच्च ठरवलं देवा. भगवान म्हणले नामा, कथाभाग सर्वांना माहिती आहे. भगवान म्हणले नामा तू खरंच कच्चा आहेस का? तुझ्या जीवनात अजून गुरु कृपा व्हायची. विठ्ठल आणि मग नामदेवरायाला औंढ्याला पाठवतात. मग नामदेवराय गुरुप्रसाद घेतात, नंतर येतात आणि श्वानामध्ये सुद्धा देवाला ओळखण्याचं सामर्थ्य गुरुकृपेने होतं. म्हणून जे आहे ना गुरुकृपा अंकित, सद्गुरु कृपा अंकित, सद्गुरूच्या कृपेने ही फार मोठी गोष्ट आहे. जोपर्यंत श्वास आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत गुरुकृपा अंकितच राहा. अरे या जगाच्या पाठीवर अशी कुठली ताकद नाही एका गुरुच्या शिष्याला पाठीमागे खेचण्याची. कारण गुरु कुर्बान तो चेला पहलवान. देवाला सुद्धा त्याला हरवता येत नाही मैबाप, जो गुरुचा शिष्य आहे. पण त्यासाठी एक पद आहे फार गोड आहे. गुरु आज्ञा में निसदीन रही, गुरु आज्ञा में निसदीन रही, जो गुरु चाहे. हे फार महत्वाचं आहे. माझ्या गुरुजींनी सांगितलेलं आहे, गुरुनी जी अपेक्षा केली ना ती शिष्याने करायला पाहिजे. जो गुरु चाहे सोई सोई करी, जो गुरु सोई सोई आनंदाने सोई सोई करी, गुरु आज्ञा
निस दीन रही। गुरु की महिमा अपरंपार है, गुरु की महिमा अपरंपार है। अक्षर ओम में अक्षर ओम में करत विहार। जो गुरु चाहे सोई सोई करी, जो गुरु चाहे सोई सोई करी। गुरु आज्ञा में निस दीन रही। ज्याच्यावरती गुरुची कृपा झाली ना मायबाप, गुरु कृपान तो चेला पहिलवान। नाथ बाबांचे गुरु जनार्दन स्वामी म्हणून एका जनार्दनी प्रत्येक अभंगाच्या पुढे, आणि त्या जनार्दन स्वामींचे गुरु माझे दत्तप्रभू म्हणून हे जे वर्णन आहे गुरु परंपरेच आहे. विठ्ठल ऐका, एक दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय, तीन संप्रदाय. दत्त संप्रदाय माझ्या नाथ बाबांनी सांभाळला. चैतन्य संप्रदाय माझ्या तुकोबरायांनी सांभाळला. आणि नाथ संप्रदाय माझ्या ज्ञानोबरायांनी सांभाळला. आणि या तीनही संप्रदायाचं मिश्रण म्हणजे तीनही संप्रदायाचं सार तो म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल तीनही संप्रदायाचं सार म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही माहिती. चंद्रभागा पांडुरंगासारखं दैवत नाही, चंद्रभागासारखं तीर्थ नाही. म्हणून ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. मी वृंदावनमध्ये 15 वर्ष राहिलो, मी भागवत कथा करतो, तरी सुद्धा एक वाक्य बोलून जाईल. मेरे नाथ काशी ज्ञान की भूमि है, काशी ज्ञान की भूमि है, अयोध्या कर्म भूमि है, मेरा वृंदावन प्रेम की भूमि है. वाक्य है, काशी ज्ञान की भूमि है, अयोध्या कर्म भूमि है, वृंदावन मेरे श्याम की प्रेम भूमि है, लेकिन मेरा महाराष्ट्र मेरे संतों की भूमि है, मेरे संतों की भूमि. बाप महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही. एक वाक्य बोलून जाईल. माझे नाथ बाबा ज्ञानोबराया तुकोबराया संत नामदेव महाराज आदी करून कित्येक संत होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये. एक वाक्य फार गोड आहे, मला नाव आता आठवत नाही, त्यांनी पुस्तकामध्ये आपल्या लिहिलेलं. जगाच्या पाठीवर जेवढे संत झाले त्याहीपेक्षा अधिक संत भारतात झाले. भारताच्या पाठीवर जेवढे संत झाले त्याहीपेक्षा अधिक संत महाराष्ट्रात झाले. आणि महाराष्ट्रापेक्षाही अधिक संत माझ्या मराठवाड्यात झाले. जेते हरीचे दास जेवढे संत महाराष्ट्रात झाले त्याहीपेक्षा अधिक संत माझ्या मराठवाड्यात झाले. पण दुर्दैव आहे का, जेवढे संत जगाच्या पाठीवर झाले त्याहीपेक्षा अधिक भारतामध्ये झाले, जेवढे भारतामध्ये झाले त्याहीपेक्षा अधिक महाराष्ट्रामध्ये झाले, आणि जेवढे संत महाराष्ट्रामध्ये झाले त्याहीपेक्षा अधिक मराठवाड्यामध्ये झाले. पण या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे का, एवढे संत महाराष्ट्रामध्ये असताना सुद्धा आम्हाला त्या संतांची किमया कळाली नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. खऱ्या अर्थाने आपण आता सध्या कर्नाटकामध्ये आहे ना, कर्नाटकमधून तो आला कानडा राजा पंढरीचा, तो कर्नाटक मधला आहे. अरे ज्या वेदाला त्याची महिमा कळाली नाही, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला,
लोकांना कळालं. आम्ही पंढरपूरला दर्शनाला जातो की टाइमपास करायला जातो. खरं एक वाक्य बोलून जाईल माय बाप, देव कुणाची वाट पाहतो. माझ्या ब्रिजवासी संतांचं वाक्य आहे. काय हा विषय असा आहे ना, एक विषय जर चिडत गेलो तर 2-2 तास जाते. माझ्या ब्रिजवासी संतांचं वाक्य आहे. माझा पांडुरंग कुणाला भेटतो? पैसे देऊन मध्ये घुसणाऱ्याला. माझा पांडुरंग खरा कोणाला भेटतो? VIP दर्शनवाल्याला. 500 रुपयाची पावती, 1000 रुपयाची, 10,000ची. आता मध्ये प्रकार झाला होता. माझा पांडुरंग कुणाला भेटतो? वशिल्याने मध्ये शिरणाराला. मुळीच नाही माहिती. अरे माझा पांडुरंग त्यालाच भेटतो, माझा दत्त प्रभू त्यालाच भेटतो जो त्या पांडुरंगाला बघण्यासाठी तीळ तीळ मरतो. देवा भेटी लागेची लागली से आस, भेटी लागेची लागली से आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, पाहे रात्र दिवस वाट तुझी, वाट तुझी. देवा शबरी दुहाए रास्ता आएंगे राम जी, आएंगे राम जी, आएंगे. मला ते स्वर थोडस फक्त स्वरच आएंगे राम जी, आएंगे राम जी, शबरी दुहाए आएंगे राम जी. बस कुणाला भेटतो माझा देव माय बाप? अरे 48 तास बारीमध्ये उभा राहतो, तहान लागत नाही, भूक लागत नाही. गोपाळपूर पासून बारीमध्ये उभा राहतो, बिल्डिंग मध्ये येतो, त्या 6 मंजिल बिल्डिंग मध्ये फिरतो. जस जसा पांडुरंगाचं राऊळ जवळ येतं, जवळची मळोजीचं ते मंदिर जवळ येतं, आस लागते. देवा आलो रे देवा, 35 तास झाले देवा, 38 तास झाले रे देवा, 40 तास होऊन गेले, आलायच देवा जवळ. जेवढा थकवाला तेवढा कमी होतो. खाली जातात, जळोजी मळोजीच्या मंदिरापासून खाली कानोपात्र आहे, कानोपात्रेचं दर्शन घेतात, मन तृप्त होतं. साधा वारकरी. अरे जसाही रावळामध्ये प्रवेश करतो वारकरी, गरुड खांब पाहतो, पोट भरतं मायबाप. 48 तास बारीमध्ये उभा आहे, एक एक क्षण पांडुरंगाची वाट पाहतो, एक एक पाऊल टाकतो आणि म्हणतो पांडुरंगा केव्हा दर्शन होईल रे तुझं. एक एक पाऊल टाकतो, त्याचं भजन करतो. मायबाप देशील ना रे दर्शन लवकर. आणि जेव्हा गरुड खांबापर्यंत जातो, गरुड खांबाला मिठी मारतो, तिथनं पांडुरंगाला पाहतो, डोळे भरून पांडुरंगाला पाहतो, मन नाही भरत. देवा आलो रे बाबा, आणलं मला तू. आणि जेव्हा पांडुरंगा जवळ जातो, दृष्टी समोर माझा पांडुरंग येतो, टाचा उंच करून पांडुरंगाला पाहतो, जवळ जवळ जातो, नजर पांडुरंगाच्या मुखावरची हटत नाही. चरणावरती डोकं ठेवतो, तिथले पोलीस मंडळी हाकालतात, चला वारकरी बाबा, चला वारकरी बाबा, चला वारकरी बाबा. अरे धक्का देऊन पुढे हाकालतात, पण नजर मात्र पांडुरंगाच्या मुखावरची बाजूला जात नाही. पांडुरंगाकडे पाहत राहतो. पोलीस मंडळी धक्के देतात, बाहेर जातो, वर टाचा उंच करून माझ्या पांडुरंगाला पाहतो, रावळातनं बाहेर येतो, पांडुरंगाला पाहत राहतो आणि डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा आहेत. माय बाप पांडुरंगाच्या दर्शनानंतर डोळ्यामध्ये ज्या अश्रूच्या धारा आहेत, पांडुरंगा झालं रे दर्शन माय बापा, निघालो आता, आता नाही दिसणार तू, आता नाही दिसणार देवा. डोळ्यामध्ये अश्रू आहे, ओठ फडफडतात, शरीर कंपायमान होतं.
ज्या वेळेस आम्हाला असा एखादा वारकरी रावळात दिसेल ना मायबाप, अरे नाही पांडुरंगाचं दर्शन घेतलं तरी चालेल, अशा वारकऱ्याच्या चरणावरती डोकं टेकवा. माझा पंढरपूरचा पांडुरंग तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय तेने भेटे देव आपे आप तेने भेटे देव. हॅलो आपे आप देव आपे आप देव. हे संत पायी भाव हे विलास झाले तेने भेटे देव आपे आप तेने भेटे देव आपे आप. सतपाई नाथ देवी दास देवी भेटे देव आपे आप देवी भेटे देव आपे विठ्ठल विठ्ठल तेने भेटे देव आपे आप. नाही पांडुरंगाचं दर्शन केलं तरी चालेल, त्याचं दर्शन करा. कोणाला भेटतो? ही आपुलकी आहे, ही प्रेम आहे. परमार्थ देखाव्याचा नाही मै बाप. म्हणून ना म्हणजे नाथ बाबा भगवान दत्तात्रयाचं वर्णन करतात, ते काहीतरी असं करावं म्हणून नाही. अरे माझ्या गुरूंचे गुरु आहेत, जगाचा बाप आहे, जगतपती आहे म्हणून वर्णन करतात. माझं म्हणतात. माझं कुणाला म्हणतात? माझं कुणालाही नाही म्हणतायत. अरे माझं म्हणण्यामध्ये जी तन्मयता, जे प्रेम, जी आपुलकी आहे ना माय बाप. एखादा मोठा माणूस जर आवाजावं घालत असेल ना, तो ते आपुलकी वाटत नाही, आपलेपणा वाटत नाही. एखादा मोठा माणूस जेव्हा अरे तुरे बोलतो ना, मला डोक बाबा गण्या म्हणतात. आता शास्त्रीजी म्हणायचे, अय्यो शास्त्रीजी. अरे मला शास्त्री काय? जे पूर्वी म्हणत होता ते म्हणा. या आपुलकीने काय केलं म्हणायचं? जे आपण मगा बोललो ना, 7 दिवस समोर बसून कथा ऐकली, तोंडावर नाही बोलले, स्वतः तोंडावर नाही बोलले, बाळा छान कथा केलीस, मुळीच नाही, लोकांना सांगितलं खूप छान कथा करतोय. लोकांना सांगितलं खूप छान कथा करतो. आणि तिकडनं मला फोन आलाय. तिथेच मी जग जिंकलं. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र रडवला, तो महात्मा जर समोर बसून रडत असेल तर बाकीचं कुणाचं काय घेत आहे? दुसऱ्या कुणाची वाह घेण्यामध्ये काय अर्थ आहे? अरे राजाचा जर हात डोक्यावर असेल तर प्रजेसमोर हात पसरवण्यामध्ये काय अर्थ आहे? राजाचा हात डोक्यावर आणि तंबाखूला चुना मागतो, रावसाहेब द्या बरं तंबाखूला चुना, काय अर्थ? ही आपुलकी, ही तन्मयता आहे. आणि हेच नाथ बाबा आपल्या गुरूंचे गुरु भगवान दत्तात्रय आपुलकीने. दत्त माझा दीनानाथ. अरे दिनांचा तो नाथ आहे, तो माझा आहे, मला तो माझा वाटतो म्हणून वर्णन करतात. ते असं नाही तोंड भरून वर्णन करतात. विठ्ठल का वर्णन करतात ऐका मी बाप. भगवान दत्तात्रय प्रभूंमध्ये एक विशेषता आहे. आपण भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये बसलोय. विठ्ठल गुरुजी आपण या मराठी कळते. अरे वा, अच्छा, जय हो गुरुदेव दत्त. विठ्ठल भगवान दत्तात्रयांच्या अवताराचं फार एक वैशिष्ट्य आहे बाप. देवाने अनंत अवतार घेतले असतील. भगवान अनंत रूपे अनंत वेशे
देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवीवरून खून बांधले कैसी. भगवंताचे रूप अनंत आहे. भगवान भोले बाबांनी अवतार घेतला. भगवान हनुमानजींचा एक देव एक अवतार. भगवान विष्णूंनी 10 अवतार वारकरी संप्रदायामध्ये मान्यता आहे. श्रीमद भागवतामध्ये आपले 24 अवतार आहेत विष्णू महाराज. आता असं वाटतं हे बात विठाला विठ्ठला विठ्ठला ऐका मै बाप. भगवान विष्णूने अवतार घेतले. वारकरी संप्रदायामध्ये 10 मान्यता दिली. माझ्या भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. गोस्वामी तुलसीदासजी तर म्हणतात, शंकर महाराज रामायण गेले ना, हरि अनंत हरि कथा अनंता. गोस्वामी तुलसीदासजींचं वाक्य आहे. अरे माझा हरी अनंत आहे आणि त्याच्या कथाही अनंत आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतारांना विशेष प्राधान्य आहे. पांडुरंग महाराज बरोबर चाललंय ना. विठ्ठला विठ्ठला कोण कोण थकलाव, किती लोक थकलाव, किती लोक थकलाव. जे जे थकलाव त्यांनी टाळ्या वाजवा. ओय बाबा, कोणीच थकलं नाही. आता रान पेटलं. मी म्हणलो मी अर्धा तास बोलेल, पण माहिती नाही. माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतोय, व्यासपीठ असं आहे. ते इथे येणारा बघता कितीही पाठ करून या पोपटासारखा जर जातीवंत असेल तर तो बोलत नाही. सखा कृपावंत वाचा त्याची आपली आपळे, नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. इथे नाही. मी अनुभव घेतलाय लोंढे गुरुजी, मी आनंद घेतलाय, मी अनुभव घेतलाय. मी प्रामाणिक बोलतो. दत्त प्रभूंच्या दरबारामध्ये यामध्ये एक शब्दही खोटा नाही बोलणार. त्याच्या साक्षीने सांगतोय, माझ्यावरती जी माझ्या राधाराणीने आणि ज्ञानोबरायांनी कृपा केली ना, मला तरी असं वाटतं दुसऱ्यावर केली असेल. काय कृपा केली, काय कृपा केली. लौकिक किंवा भौतिक सुख बाजूला ठेवा. लौकिक सुख काय आहे, आज आहे उद्या नाही. लोक आज डोक्यावर घेऊन नाचतात, उद्या पायाखाली तुडवतात. अरे थोडा महाराज चुकू द्या, लाता खाली तुडवतात लोक. जी लोक आमच्यासाठी एका शब्दावरती नको ते करायला तयार आहेत ना, डोक्यावर घेऊन नाचतात ना, आमचा उदो उदो करतात ना. देवाने आम्हाला शिकवलं. रामायणामध्ये प्रसंग आहे, ज्यावेळेस भगवान विश्व मोहिनी सोबत विवाह करतात राजकुमाराच्या रूपामध्ये. नारदजी देवाला शिव्या देतात. काय देवा, लाज नाही वाटली? अरे तुला 16,108 होत्या देवा. एक मला मिळत होती गरीबाला, एक बायको मिळत होती. नाही ना खपलं देवा तुला. जा, श्राप आहे माझा. पुढच्या जन्मात तुझी सुद्धा कोणीतरी बायको पळून नेईल. हा श्राप आहे नारदाचा, हे निंदा आहे. मग लक्ष्मी म्हणते, देवा रोका त्याला, थांबवा देवा थांबवा. देव म्हणतात, अगं वेडी आहेस का लक्ष्मी? आजपर्यंत या नारदाने फक्त हरी हरीच म्हटलं. आजपर्यंत माझं गुणगानच केलं. निंदा पहिल्यांदा ऐकतोय. करू दे त्याला. देवाला इथे हे शिकवायचंय. आज वाहवाह करणारा समाज उद्या शिव्या देतो. जेवढी आम्हाला सन्मानाची सवय लागली, तेवढीच अपमान पचवण्याची सुद्धा सवय ठेवावी लागेल. जनाबाई म्हणतात, अरे अरे ठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी. आपल्या मुखामध्ये शब्द नाही शोभायचे ते, बरोबर. जनाबाई म्हणते, अरे अरे देवा थांबवा तिला. माता रुक्मिणी म्हणतात, देवा थांबवा जनीला. काय बोलते ती? अरे तुम्ही इथे आहात आणि काय काय बोलते जनी? भगवान म्हणले, अगं रुक्मिणी, आयुष्यभर जनीच्या मुखातनं मी भजन ऐकली, शिव्या पहिल्यांदा ऐकतो. देव दे तिला. इथे देवाची शिकवण आहे.
जेवढी लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नसतात, वाहवा करतात, तेवढीच निंदा सुद्धा एक दिवस करणार, यात नो डाऊट. त्यामुळे फार स्तुती झाली, खुश व्हायचं नाही. आणि विनाकारण जर कोणी निंदा करत असेल तर दुःखही व्हायचं नाही. विठ्ठल नाही ना, भूक लागली मलाही भूक लागली. मी नांदेडवरून आलो, काही खाल्लेलं नाही फारसं. असं फक्त 10 मिनिटात थांबतो. एका चरणाचा निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. पुढे मज हेही नाही आणि तेही नाही, या तत्वावरती जो चालतो ना मै बाप, त्याला जगाशी घाबरण्याची गरज नाही. का मी बोलत होतो ते लौकिक सुख सोडा, पण जे मला दिलं ना ते मला वाटतं कोणालाच दिलं नाही. काय दिलं? त्या भूमीशी, त्यांच्याशी, त्या चरणाशी आत्तापर्यंत धरून ठेवलं. आणि दत्तप्रभूंच्या दरबारामध्ये एकच प्रार्थना आहे, हे दत्तप्रभू, जोपर्यंत श्वास आहे ना, मी श्रीजींचा दास आहे, ज्ञानोबरायांचा दास आहे, भागवताचा सेवक आहे. आयुष्यभर माझ्याकडनं संत सेवा, ब्रज सेवा, आळंदी ज्ञानोबरायांची सेवा, साधू संतांची सेवाच घडत राहो. या पलीकडे फार काहीच नको आहे माय बाप, काही नको आहे. विठ्ठल ऐका, दत्तप्रभूंच्या अवताराचं विशेष काय वैशिष्ट्य आहे. भगवान भोले बाबा अवतार घेतात. भगवान हनुमानजींचा एकच अवतार, एक देव एक अवतार. भगवान विष्णू अनेक अवतार घेतात, पण एकटा देव वेगवेगळे अवतार घेतो, एका वेळेला नाही. पण दत्तप्रभूंचं विशेष का, वैशिष्ट्य का? एक देव एक अवतार, पण हे एक देव नाही, तीनही देव आणि एक अवतार. ब्रह्मा विष्णू आणि महेश एक देव नाही, त्रिदेव जेव्हा एकत्रित येतात तेव्हा माझे दत्त प्रभू प्रगट होतात. आणि दत्त प्रभू जेव्हा प्रगट होतात, कोण्या राक्षसाला मारतात? भगवान विष्णूने राम अवतार घेतला, कोणाला मारलं? रावणाला. भगवान विष्णूने भगवान गोपाल कृष्णाचा अवतार घेतला, कोणाला मारलं? कंसाला. बरोबर ना? भगवंताचे जेवढे अवतार झाले, कुणाला तरी मारण्यासाठी अवतार झाले ना. भगवंताने अवतार घेतले राक्षसाला, दैत्यांना मारण्यासाठी, भक्तांना आनंद देण्यासाठी. माता दुर्गाने अवतार घेतला, कुणाला मारलं? महिषासुराला. आदिशक्ती भवानीने अवतार घेतला, महिषासुराला मारलं. देवाने अवतार घेतला, राक्षसांना मारलं. पण माझ्या दत्तप्रभूंनी अवतार घेतला, कोणत्या राक्षसाला मारलं? दत्तप्रभूंचा विशेष राक्षस आहे. दत्तप्रभूंनी प्रात्यक्षिक उभा असणाऱ्या राक्षसाचा वध नाही केला. दत्तप्रभूंचा अवतार आहे, जे छिपा रुस्तुम आहे, अंतकरणामध्ये लपलेलं आहे. अंतकरणामध्ये लपून जे आमच्या जीवनाची बर्बादी करतोय, आम्हाला अधोगतीकडे नेतोय ना, त्या दैत्याला मारण्यासाठी माझ्या दत्तप्रभूंचा अवतार. विठ्ठल. आणि तो राक्षस कोणता? तो राक्षस आज आपण ऐकलाय आमच्या शंकर महाराजांच्या मुखातनं. जन्म झाला ना दत्तप्रभूंचा. तो राक्षस कोणता आहे? अरे देवांच्या पत्न्या असताना सुद्धा, त्या पत्न्यांना, आदिमाया शक्तींना सुद्धा या राक्षसांनी पकडलं. त्याचं नाव आहे अहंकार. बरोबर? आणि त्या अहंकार रूपी राक्षसाला मारण्यासाठी माता अनसूया माता अनसूयाकडे अहंकाराने, ईर्षेने, अनसूया मातेकडे 3 देव येतात. आणि अनसूया माता बालक करतात. आणि ह्याच 3 देवी म्हणजे जगाचे बाप, जगाचा बाप, ब्रह्मांडाचा नायक, अरे यांच्या पत्न्या, त्रिदेवांच्या पत्न्या जेव्हा एकत्रित येतात, आता नारदांकडनं कळतं, आता एका महान पतिव्रतेला शरण येतात. आणि त्यांचा अहंकार रूपी दैत्य तेव्हा मरतो जेव्हा माझ्या भगवान दत्तात्रयाचा जन्म होतो. दत्तात्रयाचा जन्म अहंकार रूपी दैत्याला मारण्यासाठी, प्रात्यक्षिक राक्षसाला नव्हे. विठ्ठल. अजून भगवान दत्तात्रयाचं वैशिष्ट्य एका अर्ध्या मिनिटात सांगेल, ऐका.
भगवान दत्त, दत्त या शब्दाचा अर्थ आहे दान. दत्त या शब्दाचा अर्थ आहे दान. मग काय दान केले यांनी? दत्तात्रय एकटे नाही, ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा एकत्रित येतात, त्रिदेव जेव्हा एकत्रित येतात, तेव्हा भगवान दत्तात्रयाचा अवतार होतो. तेव्हा भगवान दत्तात्रय जन्माला येतात. आणि भगवान दत्तात्रय जन्माला आले. या दत्तात्रयांनी काय दान केलं माई बाप? बघा, तीनही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश काय दान केलंय? ब्रह्मा विधात्याचं काम ब्रह्माकडे आहे, सृष्टी निर्माण करण्याचं काम ब्रह्माकडे आहे. काय दान केलं? अरे सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने. फिरत्या चाकावरती देशी मातीला टाका, विठ्ठला तू वेडा. विठ्ठला का? विठ्ठलाने माझा भगवंत वेगळा नाही बरं. एक थोडीशी माझ्या बुद्धीनुसार बोलून जातो. विठ्ठल किती शब्द आहेत? 3. विठ्ठल, वि माने विधाता ब्रह्मा, विठ्ठ ठ माने भगवान भोले बाबा, आणि ल माने लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तीनही देवांचं स्वरूप ज्याच्यामध्ये आहे तो अजून एक देव माझा पांडुरंग आहे. विठ्ठल. म्हणून एकाने निर्माण केलं, हे विश्व निर्माण दानच आहे. म्हणून निर्माता ब्रह्माजी आणि पालन करता भगवान विष्णू. अरे सर्व विश्व जेवल्याशिवाय माझा भगवान विष्णू जेवत नाही, हे शास्त्र आहे. पण हे लोकांना पटेलच असं नाही. बऱ्याचशा लोकांना हे पटेलच असं नाही. पटेल का? नाही माय बाप. विश्व जेवल्यानंतर माझा देव जेवतो हे लोकांना पटेलच असं काही नाही. देव आहे हेच लोकांना पटत नाही. हे काय पटणार आहे? विठ्ठल. लोक आम्हाला विचारतात, अरे देवाचं जाऊ द्या, लोक आम्हाला जेवण म्हणतात, महाराज कीर्तनात धोतरच का घालता? नाही, आता साडी घालून धोतर कीर्तन करावं. महाराज कीर्तनामध्ये धोतरच का घालतात? एक म्हणला, महाराज कीर्तनामध्ये कंबर का बांधतात? म्हणलं धोतर सुटू नाही म्हणून. बरोबर ना? काही बोलतात तो. काय बोलतील याचा नेम नाही माय बाप. काय प्रश्न करतील सांगता येणार. काय म्हणणार आहे ते? नाही तर म्हणा. पण ऐका, लोकांना पटेल न पटेल हे सोडा. माता लक्ष्मीला सुद्धा शंका निर्माण झाली, खरंच देव सर्वांना जीव घालून जेवतो का? सगळ्यांना दृष्टांत माहिती असेल. लक्ष्मी मातेने परीक्षा घेतली. एका डबीमध्ये चिठी ठेवली, मुंगी, ती कपाटात ठेवली. भगवान आले, जेवण केलं. लक्ष्मी माता म्हणते, आज देवाचा नियम मोडेल, आज देवाला मी खोटं ठरवेल. अरे म्हणतात ना, सर्वांना जीव घालून जेवतो. बघा, आज ही चिठी मुंगी उपवासी मी ठेवणार आहे. भगवान येतात, जेवण करतात. जेवण होतं, हात धुतात. रुक्मिणी माता म्हणली, देवा, ओ देवा. काय रुक्मिणी? देवा, तुम्ही तर म्हणले सर्व विश्व जेवल्यानंतर मी जेवतो. आज तुमचा नियम तुटला देवा, खोटं बोलता तुम्ही. भगवान म्हणले, काय झालं रुक्मिणी? काय झालं म्हणजे? एकची उपवासी आहे देवा. तो कोण? देवा, मुंगी उपवासी आहे. कुठे आहे? कपाटात आहे. आण. रुक्मिणी माता, लक्ष्मी माता ती आणते, डब्बी आणते. भगवान म्हणले, खोल. ज्यावेळी डब्बी खोलते तर 2-4 दाणे चिठी समोर, मुंगी समोर. रुक्मिणी माता, लक्ष्मी माता पाहते. देवा, अरे मी तर मुंगी एकटी ठेवली, साखर आली कुठून? भगवान म्हणले, याला म्हणूनच तर याला देव म्हणतात ना. याचा अर्थ काय? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवेतो किंवा वारे झाडाची हाली ज्याची सत्ता राहिली अनंता मग कोठे. तुझी आसक्तीने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. आणि असा जो भगवंत आहे, म्हणून तर हे 3 देवा जेव्हा एकत्रित येतात, भगवान विष्णूकडे सर्वांचं सांभाळण्याचं काम, भोले बाबाकडे डिले. विठ्ठल. 3 मिनिटं घेऊ का? थांबू डायरेक्ट घेऊ? नाही, तुमची याद नाही, कारण तुम्ही डायरेक्ट मला मोबाईल दाखवला. मग 8ला सुरू करायला पाहिजे होतं. 8:30ला सुरू केलंय तुम्ही. महाराज म्हणाले 3 मिनिटं घेऊ. हा 3 मिनिटं लागते, 30 मिनिटं घ्या. विठ्ठल. 3 मिनिटं ऐका काय सांगतो.
हा कीर्तन आहे ना, हा ही सेवा आहे, हे पैशासाठी कीर्तन नाही है ना. झालं बरोबर 3 मिनिटात. हा मोज घड्याळ लावून मोज घड्याळ मला पहिल्या चरणात प्रवेश करून थांबूयात. विठ्ठल भोले बाबाकडे डिलेक्ट, त्याच्याकडे संहार करण्याचं काम आहे. आणि या तीनही देवाला देव जेव्हा एकत्रित येतात तेव्हा माझ्या दत्तप्रभूंचा अवतार. आणि म्हणूनच तुकोबराया या 3 स्वरूप भगवंताला प्रणाम करतात. 3 शिरे 6 हात. आता प्रमाण नाही, आता गायचं नाही, 3 मिनिटं आहे. तया माझा दंडवत काखे झोळी पुढे श्वान. म्हणून भगवान तुकोबराया या 3 देवाला अर्थात त्रिमूर्ती एक रूप जेव्हा होती ना त्यांना वंदन करतात. आणि असा जो त्रैलोकीनाथ आहे, 3 देव जेव्हा एकत्रित येतात, ब्रह्मा विष्णू महेश विधाता पालन करता संहार करता जेव्हा एकत्रित येतात, काय सामर्थ्य असेल. एकामध्ये सामर्थ्य संहार करण्याचं, एकामध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचं, एकामध्ये सामर्थ्य पालन करण्याचं. आणि हे 3 देव जेव्हा एकत्रित येतात ना, माझ्या नाथ बाबांच्या परंपरेमध्ये माझ्या गुरूंचे गुरु, अरे माझ्या गुरूंचे गुरु असणारे हे 3 देव आहेत. या 3 देवामध्ये माझा भगवान ब्रह्मा विष्णू महेश बसलाय. अरे जगाचा बाप आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे, अरे विधाता आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, वेद सुद्धा बोलत नाही. तुझी असत्तेने वेदासी बोलणे, सूर्य सुद्धा उगवू शकत नाही माय बाप, समुद्र आपली जागा सुद्धा ओलांडू शकत नाही. असा तो भगवान माझ्या गुरूंचा गुरु आहे ना, म्हणून तो मला माझा आहे. अरे माझा केवळ यासाठी नाही तर तो दिनांचाही नाथ आहे, दिनांचाही नाथ आहे. आणि भक्तासाठी तो सदैव तत्पर आहे. म्हणून असा भगवंत मला माझा वाटतो. अभंगाचं पहिलं दत्त माझा दत्त माझा दीनानाथ भक्ता लागे उभा सतत यथामत यथावकाश. मला दत्त भरपूर सांगायचे होते पण तुम्ही समोर सर्व एकत्रित आले. आपण कशासाठी आलोय मायबाप, आपण किमी निमित्त इथे आलोय. फार गोड. मी प्रथमच आलो बरं, फारच पहिल्यांदा आलोय, पहिल्यांदा इथे आलो. महिमा कळाला, माझंही मन भारावून गेलंय. मलाही वाटलं मी जरा लेट केलंय, जरा चुकी केली, पुढच्या वर्षी 3 दिवस यावं, हा गुरुचरित्राचं पारायण करावं. खरंच सांगतोय, माझंही मन भारावून गेलं. आणि इथे आपण बसलो टाइमपास करण्यासाठी नाही, सासून सुनाच्या गप्पा मारायला तर भरपूर आहेत ना. कुठेतरी 4 गोष्टी चांगल्या जर ऐकायला मिळाल्या तर कुठे बिघडलं. क्षेत्रावरचं कीर्तन आहे, भगवान दत्तप्रभूंचं कीर्तन आहे. स्पेशली 3 दिवस जर इथे आलं तर खरंच साधना होईल माहिती. मन भारावून गेलं. तुम्ही इथे आलात, 7 दिवस सेवा केली, त्या तुमच्या सेवेमध्ये 3 दिवस सेवा करत आहात. या आनंदामध्ये मलाही 1 दिवस सेवा रुजू करण्याची संधी आमच्या पांडुरंग महाराजांनी दिली. यथामाती यथावकाश. थोडंसं मी अभंगाला आधारित अभंगाला धरून बोलण्याचा प्रयत्न केला आहे. बरोबर असेल माझ्या गुरुदेवांचं, चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष, चुकीचं असेल माझं मला परत करा, बरोबर असेल नक्की सोबत न्या. माऊली म्हणतात नातरी बालक गोबडा बोले का वाकोडा विचुका पावली ते चौज करुणी माऊली रिजेजवी तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नहू अंगभूत युक्ती. या न्यायाने तुमच्या समोर उभा आहे. चुकीचा शब्द गेला असेल, आई वडिलाचा अंतकरण करून क्षमा करा, नोहे कराल आशा बाळगतो. मी तुमच्या मुलासारखं आहे मायबाप. 15 मिनटं मी पुढे गेलो, कारण 8:30ला कीर्तन सुरू झालं. 15 मिनटं पुढे गेलो, अजून 15 मिनटं नियमाने माझे खात्यात शिल्लक आहे. पण मी जाणार नाही, कारण आपल्याला जेवायचं. कीर्तन झाल्यानंतर जेवण आहे. मी करेक्ट 10ला थांबणार होतो. तुमच्याकडे बघून, तुम्ही कोणी झोपलं नाही, तुमचे चेहरे बघून प्रफुल्लित वाटतात. माझं मन झालं बोलावं. हे बिचारे थकलेले आहे, हे बिचारे दिवसभर कथा करायचे, तुम्ही थकलेले आहात, पण चेहरे फ्रेश आहेत म्हणून 15 मिनटं पुढे गेलो. त्याबद्दल क्षमस्व. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. मी नेहमी बोलतो, ज्याला 4 मुलं आहेत त्यांनी मला 5वा समजा, 3 आहेत 4था समजा, 2 आहेत त्यांनी मला 3रा मुलगा समजा, ज्याला एकुलता 1 मुलगा आहे त्यांनी मला 2रा मुलगा समजा, ज्याला मुलंच नाही त्यांनी पटकन मला दत्तक घ्या. तुमची प्रॉपर्टी माझ्या नावी करा आणि पैशावाल्यानी घ्या. झोपडीत जाण्यात काय मजा आहे.
मी दत्तक घ्यायला तयार आहे, कारण मला आश्रम तयार करायचा आहे. आश्रम नको, मला बंगला बांधायचा आहे. हां, बंगला बांधायचा बघा नाही का, तुमच्या मुलासारखं आहे. गोड या ठिकाणी आमच्या पांडुरंग महाराजांनी आयोजन केलं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. तुळजापूरकर मंडळी आहेत, अजून कुठले कुठले आहेत? परिसरातील सर्व, पंचक्रोशीतील, महाराष्ट्रातीलच सर्व. तुमच्या भागामध्ये पांडुरंग महाराजांमुळे मला बऱ्याच ठिकाणी येण्याचा योग आलाय, त्यामुळे बरेचसे लोक ओळखतात. सर्वांनाच खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माझे परममित्र परमसखा हरिभक्तीपरायण